श्री स्वामी समर्थ. काल दीपपूजन होतं. आपल्या परंपरेप्रमाणे मी कणकेचे सुंदर दिवे बनवले आणि घरातील लहान मुलांना ओवाळलं. अशा छोट्या छोट्या परंपरा जपल्या की घरात वेगळीच प्रसन्नता पसरते, हो ना? आणि आता मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या सासरच्या घरासमोरील छोट्याशा बागेत. आमचं सासरचं घर खूप मोठं नाही, अगदी छोटंसं साधंसं आहे. पण खरं सांगू का, घरासमोरची छोटीशी बाग, हिरवीगार झाडं, सकाळचा पक्ष्यांचा आवाज आणि हा खूप छान निसर्ग, हे सगळं मिळून या घराला एक वेगळंच सौंदर्य मिळालं आहे बरं का. आता हे आमच्या घरातून दिसणारं एक रान आहे, ज्याच्यामध्ये मका लावली आहे आणि तिथे विहीर पाडायची चालली आहे. खूप सुंदर निसर्ग आमच्या गावाला मिळालेला आहे. आणि हे आमच्या दारापुढं मस्त असं लिंबाचं झाड आहे. खूप छान अशी लिंब या झाडाला लागलेली आहेत. दरवर्षी या झाडाला खूप खूप लिंब लागतात. अजिबात विकत घ्यावी लागत नाहीत. टवटवीत आणि सुंदर अशी लिंब असतात. आणि हे मिरच्यांचं झाड बघा, याला पाणी कमी आणि मिरच्यात जास्त दिसत आहेत. गुलाबाचं झाड, कढीपत्त्याचं झाड, ड्रॅगन फ्रूटचं झाड, खूप झाडे तिथे लावलेली आहेत. ही सगळी झाडं माझ्या जाऊबाईंनी लावलेली आहेत आणि त्याच या सगळ्या झाडांची काळजी घेतात बरं का. आणि हे कोरफडीचं झाड, याला तर बघा एवढं ते मोठं झालंय की त्याला फुलं सुद्धा आलेली आहेत. हे आळूची पानं, मी नेहमी आळूच्या वड्या बनवते ना, तेव्हा मला गावावरून ही आळूची पानं मिळालेली असतात, त्याच्याच मी बनवते बरं का. ही आबोलीची झाडं, यांना तर लावावं लागतच नाहीत, ही जिकडे तिकडे येतच असतात. एवढं तिथं त्याचं बी पडतं बरं का. पण या सगळ्या झाडांमध्ये माझ्या मनाच्या सर्वात जवळचं झाड म्हणजे हे जास्वंदीचं झाड बरं का. माझं लग्न झालं तेव्हा मी माहेरी पहिल्यांदा गेलेले, तेव्हा मी तिथून येताना एक छोटीशी फांदी आणलेली जास्वंदीच्या झाडाची आणि ती मी लावलेली. आज माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली आणि हे झाडही माझ्यासोबत माझ्या संसारासारखं तितकंच फुलत चाललेलं आहे. पिंक कलरचे जास्वंदीची फुलं त्या जास्वंदीच्या झाडाला लागतात बरं का. आता सध्याला ते पावसाळ्याच्या आधी थोडं छाटलेलं का तर ते चांगलं फुटावं म्हणून. पण नेक्स्ट टाईम गेल्यानंतर त्याला फुलं आलेली असली तर मी नक्की व्हिडिओ टाकेन. आणि हो, हे खूप मोठं असं प्राजक्ताचं झाड आमच्या दाराच्या समोर आहे बरं का. माझ्याही लग्नाच्या आधीपासून कितीतरी वर्षांपासून हे झाड लावलेलं आहे आणि खूप मोठं ते झालेलं आहे. दर पावसाळ्यामध्ये खूप सारा प्राजक्ताच्या फुलांचा सडा आमच्या दारामध्ये पडतो. त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी उद्या अपलोड करेल, नक्की पहा बरं का. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.